अक्षय तृतीयेनिमित्त स्पेशल आमरस थाळी आहे. पण तुम्हाला हा प्रश्न पडलाय का, आजच्या दिवशी आमरस का बनवता? अक्षय तृतीया म्हणजे शुभ दिवस, अक्षय पुण्य आणि भरभराटीचा दिवस. पण एक गोष्ट लक्षात आली आहे का, या दिवशी जवळजवळ प्रत्येक घरामध्ये आमरस हा बनतोच. कारण अक्षय तृतीया हा उन्हाळ्यात येतो. याच काळामध्ये आंब्याचा सीझन सुरू होतो. ताजे गोड रसाळ आंबे सहज मिळतात, म्हणून आमरस बनवण्याची एक परफेक्ट वेळ असते. या दिवशी गोड पदार्थ खाणे शुभ बनले जाते. आमरस गोड, सात्विक आणि सणासाठी योग्य असा खास पदार्थ आहे. इतकेच नाही तर भगवान विष्णू आणि लक्ष्मी माताला आमरसाचा नैवेद्य अर्पण केला जातो. गोड नैवेद्य म्हणजे समृद्धी, समाधान आणि आनंदाचे प्रतीक आहे. याच दिवशी आमरस सोबत आपण इतरही गोड पदार्थ बनवू शकतो. खास महाराष्ट्रामध्ये आमरस पोळी ही फक्त एक डिश नाही, तर ती एक परंपरा